जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांमध्ये वर्षावर बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांमुळे भेटीला महत्त्व। भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली। जयंत पाटलांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यास कल। सूत्रांची माहिती, शरद पवार अंतिम निर्णय घेणार। दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदेंसह फुटीर खासदारांची शहांसोबत बैठक। शहांच्या निवासस्थानी 45 मिनिटं खलबतं। केंद्राकडून विकास कामांसाठी निधीचं आश्वासन। मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार। शहांच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया। केंद्रात शिवसेनेला 1 कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार। श्रीकांत शिंदेंच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद। राज्यमंत्रीपदासाठी फुटीर खासदारांमध्ये रस्सीखेच। सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्थ खात्यावर दावा कायम। पक्षाचे प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी निवड नियमाप्रमाणेच झाली आहे। कायदेशीर सल्ला घेऊन सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसीला उत्तर देणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावीत। मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। तर ज्यांना रामरक्षा येत होती तेच चोर निघाले। फडणवीसांनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा चोरांवर कारवाई करावी। संजय राऊतांचा पलटवार। 2029ला वरळीतील आमदार खासदारांना रिटायर्ड करायचंय। शिंदेच्या शिवसेनेच्या मिलिंद देवरांचा इशारा। तर काहींनी वरळी सातबाऱ्यावर लिहून घेतल्या। सचिन अहिरांकडून नाव न घेता आदित्य ठाकरेंवर टीका। बोगस बियाणं प्रकरणात राज्यात 18 कंपन्यांवर कारवाईचा बडगा। 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर। 50,000च्या जात मुचलक्यावर म्हात्रेला जामीन। नवी मुंबईत प्रियकरासाठी पतीचे 3 तुकडे केल्याचा प्रकार। 11 महिन्यांनंतर हत्येचा उलगडा। आरोपी पत्नीसह प्रियकराला पोलिसांकडून बेड्या। करा मुंडेंच्या कारवाईचा धसका। वसईमध्ये बनावट एफडी अधिकारी बनवून 6 लाखांची लूट। स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक। पंढरपुरात 15 दिवस मांस विक्रीवरती कडक बंदी। आजपासून 29 जुलैपर्यंत मांस विक्री पूर्णपणे बंद। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय। कॉमेडियन समय रैनाला सुप्रीम कोर्टानं फटकारलं। इंडियाज गॉट लेटंट शो मधील वादावरून कोर्टानं 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला। समयवर दिव्यांगाची खिल्ली उडवल्याचा